राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी एका भाषणात असा दावा केलाय, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालवता। पुढे जाऊन नितेश राणे असंही म्हणतात, स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना जे सहिष्णू ठरवण्याचा प्रयत्न करतायत ते वगैरे वगैरे होते, असं नितेश राणे त्यांच्या भाषेमध्ये सांगतायत। जे काही कोण अतिशाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर। नाही, शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही। नितेश राणे राज्य सरकारमधील एक मंत्री आहेत आणि त्यांच्याच सरकारच्या काळात महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमधून जो इतिहास शिकवला जातो आहे त्या इतिहासाची पुस्तकं आपल्या हातामध्ये आहेत। या पुस्तकांमध्ये जो इतिहास शिकवला जातो आहे तो नितेश राणे म्हणतायत तसाच आहे की आणखी काही वेगळा आहे। मग नितेश राणे जे म्हणतायत ते खरं की इतिहास अभ्यासकांनी वर्षानुवर्षांच्या मेहनतीने तयार केलेली ही पुस्तकं आणि या पुस्तकांमध्ये शिकवला जाणारा इतिहास खरा? खरं तर नितेश राणेंच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊन या इतिहासाच्या पुस्तकांचा हवाला देऊन ही इतिहासाची पुस्तकं हातामध्ये घेऊन या सगळ्या प्रकरणाची चर्चा करावी लागते आहे किंवा विश्लेषण करावं लागतं आहे। यामध्येच आज काय परिस्थिती आहे हे विशद होत आहे। तर आपण या नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दल सुरुवातीला या चौथीच्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे हे पाहूयात। खरं तर हे चौथीचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे। महाराष्ट्रात वर्षानुवर्ष चौथीचं पुस्तक शिकवलं जातं, पिढ्यानपिढ्या या चौथीच्या पुस्तकातला इतिहास आपण सगळ्यांनी वाचलेला आहे, शिकलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात तलवार घेतलेला हा फोटो, संकल्पचित्र आणि पाठीमागे हे मावळे असं या पुस्तकाचं स्वरूप आहे। या पुस्तकाच्या अभ्यास मंडळांमध्ये जे इतिहासक आहेत तर त्यांची नावं सांगणं देखील इथं महत्त्वाचं आहे। डॉक्टर साळुंके, डॉक्टर सोमनाथ रोडे, डॉक्टर नीरज साळुंके, डॉक्टर बापूसाहेब शिंदे आणि श्री मोगल जाधव। तर हे जे 7वीचं पुस्तक आहे ते तयार करण्यासाठी जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांची नावं आहेत डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर मोहन शेटे, श्री पांडुरंग बलकवडे, डॉक्टर अभिराम दीक्षित, श्री बापूसाहेब शिंदे, श्री बाळकृष्ण चोपडे, श्री प्रशांत सरुडकर, श्री मोगल जाधव। तर ही नावं देखील आज सांगण्याची वेळ येते आहे। तर या पुस्तकांमध्ये काय म्हटलंय, खरं तर आपण सगळ्यांनी हे अभ्यासलेलं आहे। सुरुवात होते आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि त्यानंतर मग या इतिहासाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे टप्पे, संतांची कामगिरी वगैरे जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि हा इतिहास या पुस्तकामध्ये पुढे जातो आणि त्यानंतर या इतिहासाच्या पुस्तकाच्या पान क्रमांक 51 वरती काय म्हटलंय तर बादशाहच्या हातावर तुरी दिल्या हे प्रकरण आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली हे आपण सगळे जाणतो। तर त्याबद्दल काय लिहिलंय तर छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यातून पसार झाले, पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहात पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले। रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले। एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले, मदारीस त्याचे पाय चेपत बसवले। शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले। पेटारे निघाले, पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले। तिथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तिथून निसटले। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती ओढवलेल्या या निर्णायक प्रसंगातून त्यांची सुटका करण्यासाठी ज्या त्यांच्या सोबत्यांनी त्यांना साथ दिली त्यामध्ये हिरोजी फर्जंद होते आणि त्यामध्ये मदारी मेहतर होते। हे मदारी मेहतर मुस्लिम समाजातील होते। त्यानंतर या पुस्तकामधल्या पान क्रमांक 68 वरती जेव्हा आपण जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दलची माहिती या ठिकाणी आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यासारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले. दौलत खान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामधला एक महत्त्वाचा सरदार होता. त्यानंतर याच पानावरती माहीत आहे का तुम्हाला असं विद्यार्थ्यांचं लक्ष अधिक आकर्षून घेण्यासाठी एक हा जो कॉलम आहे त्यामध्ये काय लिहिलंय, शिवरायांचे काही सहकारी कान्होजी जेधे, वीर बाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्दी हिलाल. सिद्दी हिलाल हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होता. त्यानंतर या पुस्तकातला पान क्रमांक 75 वरचा जो उतारा आहे, तर या उतारामध्ये काय म्हटलंय, हिंदवी स्वराज्य. या हिंदवी स्वराज्याची परिभाषा, व्याख्या या पान क्रमांक 75 वरती आहे. त्यामध्ये म्हटलंय, हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य. त्यानंतर पुढचा उतारा आहे उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपून देत. कोणीही मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा, त्याला शिवरायांनी पुन्हा स्वधर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये घेतलं. नेतोजी पालकर यांचं देखील उदाहरण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. याच पान क्रमांक 76 वरती पुन्हा एकदा माहीत आहे का तुम्हाला असं म्हणत विद्यार्थ्यांचं लक्ष हा जो रंगीत मजकूर आहे त्याकडे आकर्षित करण्यात आलाय. त्यामध्ये काय म्हटलंय, शिवराय साधू सज्जनांना फार मान देत. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुराण शरीफचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागा भट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसंच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 4थीच्या पुस्तकामध्ये हे नमूद करण्यात आलंय. आणि आज नितेश राणे ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्या सरकारच्या सत्ता काळात हे पुस्तक महाराष्ट्रात शिकवलं जात आहे. त्यानंतर या 7वीच्या पुस्तकाकडे आपण वळूयात, इतिहास व नागरिकशास्त्र. या पुस्तकामध्ये पान क्रमांक 33 वरती आदर्श राज्यकर्ता या नावाचा हा धडा आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही आहे तर ते सांगताना पुन्हा एकदा आग्र्याहून सुटकेचा तो प्रसंग या 7वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकण्यासाठी आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संघटन चातुर्य हा जो उतारा आहे तर त्यामध्ये काय म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे सहकारी होते, मग बाजी प्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फरचंद आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत. पुन्हा एकदा या ठिकाणी मदारी मेहतरचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर याच पुस्तकाच्या पुढच्या पानावरती पान क्रमांक 34 वरती सहिष्णू वर्तन या नावाचा हा एक उतारा आहे, ज्यामध्ये काय म्हटलंय, महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा महत्वाचा अधिकारी होता. तर नितेश राणे जे म्हणतायत की एकही मुस्लिम सरदार स्वराज्याच्या
सैन्यामध्ये नव्हता, तर इथं जे कोणी सरदार होते मुस्लिम त्यांची ही नावं देण्यात आली आहेत. अर्थात नितेश राणे यांनी कोणता इतिहास वाचलेला आहे हे अधिक ते स्पष्ट करू शकतील. त्यानंतर याच पुस्तकाच्या पान क्रमांक 35 वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियांबाबतचं धोरण कसं होतं. खरं तर हे सगळं आपण इतक्या वेळा ऐकलेलं आहे, पण सांगण्याची वेळ आलेली आहे. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. शिवाजी महाराजांचं धोरण पुन्हा एकदा यामध्ये स्पष्ट होतंय. त्यानंतर याच पुस्तकाचा पान क्रमांक 58 वरील जो मजकूर आहे, धर्म व आचार विचार, यामध्ये काय म्हटलंय तर हिंदू व मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म ज्या काळात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, दुसऱ्यावर आपल्या धर्माची सक्ती करू नये अशीच विचारधारा या काळात होती. पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. दोन्ही धर्मांचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण आणि त्यांचं राज्य कसं होतं हे इतिहासकारांनी या पुस्तकांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता इतिहासकारांची वर्षानुवर्षांची ही मेहनत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांचं वक्तव्य, अर्थात इतिहासावरती बोलण्याचा अधिकार कोणाला आहे, या इतिहासकारांना की नितेश राणे यांना, हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. इतिहास आपल्याकडे गाळीव पद्धतीने सांगण्याची पद्धत रूढ झालेली आहे. सोयीचा तेवढाच इतिहास अनेक जण मांडत असतात. दोन्ही बाजूचे इतिहासकार आजकाल जे कथित इतिहासकार आपण ज्यांना म्हणू त्यामध्ये अग्रेसर असतात आणि त्यातून आपला अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा वाईटाविरुद्ध चांगला होता, मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घुण ज्यांनी हत्या केली तो औरंगजेब कट्टर होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे सहिष्णू होते. म्हणूनच युगानुयुगे त्यांचं नाव महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगामध्ये घेतलं जात आहे. याच पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे परीक्षण या इतिहासकारांनी केलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज कोणाबद्दल द्वेषभाव बाळगत नसत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राजकारणासाठी वापरणारे अनेक जण आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो असं नाव वापरणाऱ्यांचा दावा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कोणाचाही द्वेष न करण्याचा जो गुण आहे तो हे त्यांचं नाव घेणारे अंगीकारतील का? कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.